नत्वारदादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं पक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजिनवाणी, नमो स्वचश, नमस्. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाचे या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि कालच्या भागामध्ये आचार्य भगवंतांनी काय क्लेश तपाचं वर्णन केलं होतं. अतिशय सुंदर रीतीनं वृत्तीप्रसंख्यान आणि काय क्लेश या दोन्ही तपाचं वर्णन आचार्य भगवंतांनी अतिशय सुंदर रीतीनं केलं होतं. आणि आज आचार्य भगवान 237 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून विविध शय्यासन तप काय आहे हे सांगणार आहेत. पहिल्या गाथा कंडोस करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. विविक्त वसती सास्ती यस्यां रूप रसाधिभी संपद्यते न संक्लेशो न ध्यानाधेनेशती. तर आचार्य भगवान इथं काय सांगत आहेत. जिस वसितिका में रूप रस स्पर्श आदि से संक्लेश नहीं होता और ध्यान अध्ययन में क्षति नहीं होती वह वसतिका विविक्त कहलाती है. म्हणजे ज्या वसतिका म्हणजे रस रूप स्पर्श आदी संक्लेश परिणाम होत नाहीत आणि ध्यान अध्ययनामध्ये नाही कमतरता येत नाही, ध्यान अध्ययन तसंच राहते, त्याला त्या वसतिकेला विविक्त म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे विकल्प काय होता कामा नये अशा पद्धत पाहिजे. जर विकल्प झालं तर ती नाही विविक्त म्हणू शकत नाही. आता समजा चटई असेल कुठली तर त्या चटईमुळे रूप रस स्पर्श आदीच्या माध्यमातून संक्लेश परिणाम होत असेल तर त्याला विविक्त शय्यासन म्हणणार नाही. आणि ध्यान अध्ययन त्याच्यामुळे होत नसेल तरी बी म्हणता येणार नाही. जे ह्याच्यामध्ये नाही संक्लेश परिणाम होत नाही, ध्यान अध्ययनामध्ये नाही कमतरता येत नाही, तशीच भावना टिकून राहते, त्या वसतिकाला विविक्त असं म्हणलेलं आहे. वसतिका इस प्रकार की होनी चाहिए. वसतिका कशा प्रकारची असायला पाहिजे आता सांगायला ते परत सांगतात. अंतर्बहिर्भवां शय्यां विकटां विषमां समां वाञ्छन्त्या विकटां सेव्यां रामाषण्ड पशुजितां उद्गमोत्पादनवल्भा दोषमुक्तामपक्रियां अविविक्तजनागम्यां ग्रहशय्या विवर्जितां. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात. वसतिका ग्राम के बाहर हो या भीतर हो, उसकी भूमि सम हो या ऊंची नीची हो तथा खुले द्वार वाली हो या बंद द्वार वाली हो, किंतु स्त्री नपुंसक और पशुओं से रहित हो, उद्गम उत्पादन एवं ऐष्णादि दोषों से मुक्त हो, समार्जन आदि क्रिया विहीन हो, अविविक्त मनुष्य के अगम्य हो और गृहस्थों के संसर्ग से रहित हो, साधु की वसतिका इस प्रकार होनी चाहिए. वसतिका म्हणजे राहण्याचं ठिकाण. तर काय ते ग्रामाच्या बाहेर असून दे किंवा गावाच्या आत असून दे, गावात असून दे किंवा गावाच्या बाहेर असून दे, ती भूमी सम असायला पाहिजे. म्हणजे वर खाली नको. आता इथं कसं आपलं सम आहे तसं खुल्यामध्ये असून दे किंवा बंद असून दे चालतंय, परंतु काय अट आहे तिथं स्त्री नपुंसक पशु यांना रहित असायला पाहिजे. तिथं स्त्रींचा नपुंसकांचा पशूंचा वास व्हायला नको, तिथं नसायला पाहिजे. ते उद्गम उत्पादन आणि ऐष्णादी जे दोष आहेत त्या दोषानं मुक्त असायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचे दोष तिथं घडायला नको पाहिजेत. समार्जन आणि क्रियाविहीन असायला पाहिजे. अविविक्त मनुष्य म्हणजे जे मनुष्य आहे त्या मनुष्यापासून अगम्य आणि त्या ग्रहस्थांच्या संसर्गापासून बाजूला पाहिजे, जास्त संसर्ग यायला नको पाहिजे. अशा पद्धतीची साधूची वसतिका असायला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. काय काय ठिकाणी काय होते विकल्पाला कारणभूत ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि की जास्त मनुष्य येणे, पशु येणे, स्त्री येणे, नपुंसक येणे या सगळ्या विकल्पाला कारणभूत होणार आहे ना. म्हणून वसतिका अशा ठिकाणी असली तिथं जर मनुष्य येत नसेल, स्त्री येत नसेल, नपुंसक येत असेल, स्त्रियांची येत नसेल तर मग चांगलंच आहे की. अशा ठिकाणी असलं तर कधी कधी साधण्यासाठी आता तर काय प्रत्येकांची गावातच आहे आणि ह्या बऱ्याच गोष्टींचा संसर्ग येणार आहे. तरी बी जेवढ्या प्रमाणात आपल्याला टाळता येईल, जेवढ्या आपली साधनाच्या वेळी टाळता येईल तेवढी टाळायच्या. बाकीच्या गोष्टी ठीक आहे. ज्यावेळी समाजाची व्यवस्था सगळी असते त्या व्यवस्थेनुसार आपल्याला राहायला लागते, अशी गोष्ट आहे. विविक्त वसतिकाओं के नाम. विविक्त वसतिकाचे नाव काय आहेत, नावं काय आहे ते सांगाल्यात. पहिला गाथाखंडच करेन आचार्य महाराजांनी काय सांगितले ते बघा. शून्यवेश्म शिलावेश्म तरुमूल गुहादय
विविक्त भाषिता शय्या स्वाध्याय ध्यानवर्धिका. तर आचार्य बघून इथं काय म्हणल्यात, शून्य घर, शिलाओं से बने घर या पर्वतों की गुफाएं, वृक्षों के मूल तथा अन्य गुफाएं आदि शब्द से शिक्षागृह, देव मंदिर एवं व्यापारार्थ बनाए गए निवास स्थान आदि जो ध्यान और स्वाध्याय की वृद्धि में सहायक हो वे सब विविक्त वसतिकाएं कही जाती है. म्हणजे काय सांगितले बघा, शून्य घर. शून्य घर याचा अर्थ तिथं कोण नसते अशा ठिकाणी एकांतात. मगाच सांगितलं असं, दगडापासून बनलेले की नाही गुफा किंवा घर, दगडापासून बनलेले पाहिजेत. पर्वतांमध्ये असलेल्या गुहा हे सुद्धा चालते. परंतु वृक्षांच्या मुलामध्ये असे हे जाकडतेने बनते की वृक्षांच्या मुलामध्ये ते बी चालते. किंवा अन्य पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या गुफा, मातीच्या असून देत, दगडाच्या असून देत, कशाची बी असून, त्या गुहा असतील त्या गुहा चालतात. आणि आदी शब्दापासून शिक्षा ग्रहण केले. शिक्षागृह म्हणजे तिथं शिक्षा दिली जाते अशा ठिकाणी ते ग्रह. देव मंदिरमधल्या गुंफा हे बी सांगितले बघा, म्हणजे देव मंदिरामध्ये ज्या गुंफा असतात त्या देव मंदिराच्या जवळ. किंवा व्यापाराच्या निमित्त बनवले की नाही हे घर वगैरे, हां ते व्यापारानिमित्त बनलेलं असते. तिथं काही माणसांचा वास नसतोय, स्त्रियांचे प्राणी काय वास नसते, फक्त व्यापारानिमित्त ठेवलेलं असते. अशा ठिकाणी चालते. आणि ज्या ठिकाणी ध्यान स्वाध्याय याची वृद्धी हो अशा ठिकाणी अशा सगळ्याला विविक्त वसतिका म्हणलेलं आहे. विविक्त वसतिका अशा ठिकाणीच राहायला पाहिजे. मग आम्ही गुंफ्यातच राहतोय सोडा, हे काय गुंफ्यात काय कोणी येत नाहीत, कोण राहत नाहीत, काय प्रश्न नाही त्याचा. हे फक्त महाराजांच्यासाठीच किंवा त्यांच्या व्यवस्थेसाठीच बनलेले आहेत अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता इथं पुढं काय म्हणतात, अविविक्त वसतिका के दोष. अविविक्त वसतिका कोणते आणि त्याचे दोष काय आहेत हे आचार्य बघून सांगायलात. पहिला गाथा कंठस्वराने आचार्य महाराजांनी काय सांगितलं ते बघूया. अयोग्य जनसंसर्ग राटी कलकादय अविविक्त स्थिते संती समाधान निषुदिनः. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, अयोग्य एवं असंयत लोगों का संसर्ग, राड अर्थात शब्दों की बहुलता, कलकल शब्द एवं यह वसती मेरी है तेरी नहीं है इत्यादि प्रकार के कलह आदि दोष अविविक्त वसतिका में निवास करने वाले साधु की शांति को नष्ट भ्रष्ट कर देते हैं. काय सांगितले, ज्या ठिकाणी अयोग्य आणि असंयत लोक आहेत त्या ठिकाणी त्यांचा संसर्ग येणार आहे त्या ठिकाणी राहायचं नाही हे सांगायल्यात. राड म्हणजे शब्दांची की नाही बहुलता, जास्त शब्द बोलले जातात, जास्त कलकल आहे तिथं, कलकल सारखं किर 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 चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा राहायचं नाही. आणि ही वसती माझी आहे तुमची नाही अशा प्रकारची कलकल जिथं शब्द तुमच्या कानावर येतील तिथं सुद्धा राहायचं नाही. अशा पद्धतीचे जे दोष आहेत तर अविविक्त वसतिकामध्ये निवास करणारे जे साधू असतील त्यांची शांती नष्ट आणि भ्रष्ट होणार आहे. म्हणून त्यांनी अशा ठिकाणी राहायचं नाही. ही गोष्ट मध्ये शांतप्रिय पाहिजे त्यांना अशा ठिकाणी, म्हणून राहायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे आचार्य बघून. एक गोष्ट लक्षात घ्या, आता मला सांगा, असंयत आणि अयोग्य लोकांचा संसर्ग आल्यानंतर भावना चांगली राहील काय? कसं राहणार? जे असे अयोग्य आणि असंयत लोक जर आपल्याजवळ आले तर आपली भावना चांगली राहणार आहे? नाही राहणार. म्हणून सांगितलं. हां, आणि शब्दांची जिथं जास्त मार असेल, कोण कोण काय बोलत असेल, कलकल करत असेल, वट 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 चालू असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपली की नाही भावना चांगली राहणार नाही. म्हणून सांगितले. आणि ही वस्ती माझी आहे तुमची नाही, तुम्ही बाजूला जावा असं म्हणत असेल तर तिथं आम्ही कसं राहू शकतोय? ही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा प्रकारचे कोणतेही दोष असतील तर त्या साधूंची जी शांती आहे ती नष्ट आणि भ्रष्ट होणार आहे. म्हणून अशा ठिकाणी राहायचं नाही हा उपदेश झाल्यात. आता विविक्त वसतिका की गुण, विविक्त वसतिका आहे त्याचे गुण काय आहेत हे सांगायलात आचार्य भगवान. पहिला गाथा कंठस्वराने आचार्य महाराजांनी काय सांगितले तुया, पागभारा कृत्रिमा राम देवतादि ग्रहादिषु जायते वसतः साधो समाधान मखंडितम एवमेकाग्रयो मापन्नो ध्याने शुद्ध प्रवृत्तिभिः समितः पंचभिर्गुप्तिर स्त्रीभिरस्ती हितोद्धत. तर आचार्य बघून काय म्हणतात, प्रागभार, प्रागभार म्हणजे पर्वताचं शिखर, पर्वताच्या शिखरावर अकृत्रिम बाग बगीचा, जे न बनवलेले बाग बगीचे आहेत ते अकृत्रिम,
कृत्रिम म्हणजे बनवलेले, माणसांनी न बनवलेले असे बाग बगीचे आहेत ते. देव मंदिर, देवांचं जिथं मंदिर असेल देवादी देवांचं तिथं आदि में निवास करने वाले साधू की शांती अखंड बनी राहते है. अशा ठिकाणी निवास करणारे साधूंची शांती अखंड राहत्या म्हणून सांगितले आहे. खंड होत नाही त्यात, हे चांगलं आहे. अशा म्हणजे पर्वताचा शिखर जे कोणी बाग बनवले नाही, बगीचा बनवले नाही त्या ठिकाणी, किंवा देवाचं मंदिर असेल तिथं गुंफा असतील त्या ठिकाणी त्यांची शांती अखंड राहते म्हणून सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात विविक्त वसतिका में रहने से शुद्ध प्रवृत्ति द्वारा ध्यान में एकाग्रता आ जाती है. विविक्त जी वसतिका आहे, वसतिका आहे त्यात राहिल्यामुळे शुद्ध प्रवृत्ती आणि ध्यानामध्ये एकाग्रता येते म्हणून सांगितलं आहे. किती चांगलं आहे बघा. 5 समिती का पालन भली प्रकारचे हो जाता है. 5 समितींचं पालन भल्या प्रकारनं होते म्हणून सांगितलं आहे. 3 गुप्तियाँ सिद्ध हो जाते, 3 गुप्ती सिद्ध होतात आम्हाने. इस प्रकार वह साधू अपने हित में उद्यमशील हो जाता है. आणि या प्रकारे तो साधू 5 समिती 3 गुप्तीमध्ये आणि आपल्या ध्यानामध्ये एकाग्र होऊन जातोय म्हणून सांगितले. ते कशामुळं? शुद्ध वसतिका असेल आणि शुद्ध वसतिके झाल्यामुळे, शुद्ध प्रवृत्ती झाल्यामुळे हे सगळं होते. म्हणून वसतिका बी महत्त्वाची आहे. आता आपली तर काय गवताचे आहे त्यामुळं चांगलीच आहेत हे भावना, आणि गुंफ्यामध्येच आहे, देव मंदिरच्या जवळ असल्यामुळं भावना चांगल्या राहते, याचा काय विकल्प नाही. आम्ही याचं चिंतन करणार. त्यामुळे अशा पद्धतीचे कुठं वसतिका असेल, राहण्याचं स्थान असेल तिथंच राहायचं आहे म्हणून सांगितलं आहे. अशा विपरीत कुठं असेल तिथं राहू नका, आणि तिथं राहू नका म्हणून सांगितलेलं आहे. संवरपूर्वक निर्जरा की प्रशंसा. संवरपूर्वक ज्याच्यामुळे निर्जरा होते त्यांची प्रशंसा करल्यात. किती कशा पद्धतीने होते. तन्निर्जरयते कर्म संवृतो नंत मुहूर्तः षष्टाषष्टमादिभी साधुस्तपसा यद संवृतः. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, असंवृत अर्थात अशुभ योग का निरोध न करने वाला साधू, षष्टोपवास अष्टोपवास अर्थात बेला तेला आदि तप द्वारा जितने कर्म नष्ट करता है उतना कर्म संवृत हुआ अर्थात गुप्तियों का पालन करने वाला साधू अंतर्मुहूर्त में नष्ट कर देता है. काय सांगितले बघा. जो अशुभ योगा सहित असणारा साधू आहे तो षष्टोपवास अष्टोपवास करून बेला तेला आधी तप करतोय. ते तपाच्या द्वारे जेवढं कर्माला तो नाश करणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही जो शुभ उपयोगामध्ये असणारा, गुप्तींचं पालन करणारा, 5 समितींचं पालन करणारा साधू एका अंतर्मुहूर्तामध्ये तेवढ्या कर्माला नष्ट करतोय. ते सुंदर सांगितले बघा. म्हणजे जर आपल्या चारित्र्यामध्ये आमच्या आणि रत्नत्रयमध्ये आम्ही दृढ असेल तर एवढा फास्ट कर्माची निर्जरा आम्ही करू शकतोय. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि जर कायमस्वरूपी या रत्नत्रयमध्ये आणि आमच्या चारित्र्यामध्ये आम्ही दृढ असून जर साधना करत असेल तर किती कर्माचा नाश करणार आहे आम्ही. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे. या रत्नत्रयापूर्वक जर चारित्र्याचं पालन केलं तर प्रत्येक क्षणाक्षणाला कर्माला नष्ट करलोय आम्ही. किती चांगलं आहे, महत्त्वाचं आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलं आहे अशा पद्धतीनं. आता पुढं आणि परत तेच सांगतात. एवं भावयमानः संस्तपसा स्थिरमानसः अप्रशस्तं परिणामं नाशयश्चष्टते तराम. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, इस प्रकार सम्यक तप से मन को स्थिर कर लेने वाला साधु उत्कट तप की भावना करता हुआ अशुभ परिणामों को नष्ट कर देता है. काय म्हणतात बघा. जे सम्यक प्रचंड तप करणारा जो साधू आहे तो उत्कृष्ट तपाच्या भावनेमुळे नाही अशुभ परिणामांना नष्ट करून टाकतोय, अशुभ परिणामांना. और मुक्ति के साधनभूत चारित्र में सतत प्रयत्नशील रहता है. आणि मुक्तीला साधनभूत असलेले जे चारित्र आहे त्या चारित्रामध्ये तो सतत प्रयत्नशील असतोय. का? कारण त्याने सम्यक तप आणि उत्कृष्ट तपाची भावना केलेली आहे म्हणून. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये सम्यक तप आणि मनाला स्थिर करण्याचे साधूंचं उत्कृष्ट तप आहे त्याची भावना कायमस्वरूपी केली पाहिजे आणि त्या तपाला करायला येईल तेवढं करायला पाहिजे. त्याच्यामुळं अशुभ परिणाम नष्ट होणार आहेत आणि अशुभ परिणाम नष्ट झाल्यामुळं आम्ही चारित्रामध्ये कायमस्वरूपी प्रयत्नशील राहणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची. म्हणून जेवढं करता येईल तेवढं हसत खेळत निर्विकल्प करणं आवश्यक आहे. निर्विकल्प. आता 12 प्रकारचे तप आहेत. अनशन, औमदर्य, वृत्तीप्रसंख्यान, रसपरित्याग, वितशयांशे, क्लाय क्लेश हे, आणि त्यानंतर विनय, वैयावृत्त,
स्वाध्याय, कायसर्ग, ध्यान, हे जे 6 आहेत. तर या 12 प्रकारची जी तप सांगितल्यात ते तप करत असताना निर्विकल्पपूर्वक आणि आनंदानं ती तप करायला पाहिजे. तर अंतर्मुहूर्तामध्ये प्रत्येक समयाला अगुणित रूपानं कर्माची निर्जरा चालू आहे. ते करताना पर्याय नाही, करायला लागले म्हणून करायचं, काय उपयोग नाही त्याचा. भावना, अंतरंगातली भावना एवढी दृढ पाहिजे. समजा माझा उपास झालाय किंवा माझं अवमधुरी झाले की जेवढी माझी शरीराची कॅपॅसिटी खाण्याची आहे त्याच्यापेक्षा मी कमी खाल्लोय, भुकेपेक्षा जे शास्त्रात सांगितले त्याच्यापेक्षा सुद्धा कमी खाल्लोय, तरीसुद्धा ते त्या दिवशी की नाही आपल्या चर्येमध्ये कुठला बदल न होता आनंद उत्साहपूर्वक सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. तर निश्चित रूपानं त्या तपाचं नाही 100% फल आणि प्रत्येक समयाला अगुणित रूपानं कर्माची निर्जरा चालू आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. मी म्हणून सगळ्यांना सांगतोय की ज्यावेळी अंतराळ झाला किंवा उपास केला आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तप करला आहे, रस परित्याग केला आहे, त्यावेळी आनंद उत्साहपूर्वक तुमची जशी रोजची चर्या आहे तशाच रोजच्या चर्येमध्ये उत्साहपूर्वक तुम्ही चर्येमध्ये साधीन व्हा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. मी बऱ्याच जणांना सांगतोय असं. आता अंतराळ झाला, उलट त्या दिवशी त्या जिथं अंतराळ झालं आहे त्यांचं काय आभार असं काय नाही. दोन्ही माझ्या बी कर्माचा उदय आणि ज्यांच्या घरात झाले त्यांचा बी कर्माचा उदय आहे. माझा कुठला आहे लाभांतर कर्माचा उदय, मला लाभ करून देत नाही ते, आणि त्यांचा कुठला आहे दानांतर कर्माचा उदय आहे. म्हणून दोघांचे एक ज्यावेळी कर्म उदयात येते त्यावेळी अंतराळ होतोय. झाल्यानंतर आता अंतराळ झाल्यानंतर परत खायला मिळणार आहे, नाही मिळणार. त्यामुळं भावनापूर्वक अतिशय भाव मनाला समजावून सांगायचं की बाबा तुझा अंतराळ झालाय, उलट निश्चित रूपानं अंतराळ झालाय, आता कर्मनिर्जरेचं साधन तुम्हाला दिलं आहे, त्यावेळी आनंदामध्ये की नाही ज्या साधना करणार आहेत, रोज करतोय त्याच्यापेक्षा जास्त साधना रोज आज कर. काय म्हणाले मी? रोज जी साधना करतोय त्याच्यापेक्षा आजच्या दिवसामध्ये जास्त साधना करतो. का? कारण की त्या दिवशी तुला साधना करायला, निर्जरा करायला कारणभूत मिळाले आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि ही साधना जर आम्ही तशा पद्धतीने केली तर प्रत्येक सणाला अगुणित अशी कर्माची निर्जरा आम्ही करून घ्यावी. ही गोष्ट आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून तप अतिशय महत्त्वाचं आहे. या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे म्हणून आचार्य बोलून सांगितले. आता बाह्य तपाचे गुण सांगतात नाही, त्याच परत का नाही त्या तपाला दृढ करण्यासाठी तप कशा प्रकारे करायला पाहिजे ते आचार्य बोलून गाथा बोलून सांगतात. 246 नंबरची गाथा. तत्तपो भीमतं बाह्यं मनो येन न दुष्यति योगा येन न हीयन्ते येन श्रद्धा प्रवर्तते. तर आचार्य बघून इथं काय म्हणतात, उसी का नाम बाह्य तप है जिससे मन दूषित नहीं होता, अर्थात क्लेशित नहीं होता, जिससे पूर्वग्रहित आतापन आदि योग हीन नहीं होते और जिससे अभ्यंतर तप में श्रद्धा बनी रहती है. बाह्य तप कशाला म्हणलेलं आहे? ज्याच्यामुळं मन दूषित होत नाही, ज्याच्यामुळं मन क्लेशित होत नाही आणि ज्याच्यामुळं पूर्वग्रहित जसं आम्ही आता पण आधी योग आधी तप करत होतो ते हीन होत नाही, त्यात कमी होत नाही, वाढते उलट. ते खरं तप आहे. आणि बरेच जण म्हणतात महाराज तुम्ही असं का करताय? ज्यामुळं अभ्यंतर तपामध्ये एक नाही जास्त श्रद्धा बनून राहते त्याला बाह्य तप म्हणलेलं आहे. रोज 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 करण्याची आवश्यकता नाही हो. आता बघा एक गोष्ट कसं, साधू असेल, साध्वी असतील, जे व्रते असतील त्यांना आपल्या शक्तीची नाही कॅपॅसिटी माहिती की हो. प्रत्येकानं आपल्या शक्तीला अनुसरण करणार आहेत. कुणाला आपलं शरीर साधनेसाठी नको आहे? सगळ्यांना पाहिजे. आपली शक्ती अनुकूल राहून आपल्या साधनेनुसार आपल्या साधनेत जेवढं नाही आपल्याला करता येईल तेवढं करायचं आहे. आणि मला एक सांगा, साधू किंवा साध्वी आम्ही झालोय ते घर त्यांनी सोडले ते कशासाठी? तप करण्यासाठी झालोय का तसंच राहण्यासाठी करायले? मग काय घरात बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतच होते का? जशा मिळायच्या त्यापेक्षा जास्त मिळत होत्या. इथं मिळत नव्हतं त्यापेक्षा जास्त. एसी फॅन सगळं होतं की त्या सगळ्या गोष्टींच्या साधनांचा जी साधनं मिळत होती, एक नाही 2-2 शेटर, एक नाही 2-2 कपडे, सगळ्या हात धुवायला म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे साबण, सगळ्या गोष्टी, फिरायला गाड्या, हेलिकॉप्टर, सगळ्या गोष्टी मिळत होत्या. एसी गाडी, त्या सगळ्या गोष्टी त्याग कशाला केलाय? ज्यावेळी संसाराची आसरता कळली आम्हाने आणि कळलं की या संसारात राहून की नाही मी माझी साधना, माझं चारित्र्य करू शकत नाही, धर्माचं 100% पालन करू शकत नाही, म्हणून हातामध्ये पिंचिकमंड घेतले आणि ते साधना करायसाठी तर आम्ही आलोय.
जेवढ्या प्रमाणात शक्तीला अनुसरण, कारण की षोडशकरण भावनेमध्ये काय म्हणले, शक्तीतच तप आणि शक्तीतच त्याग. शक्तीनुसारच त्याग करायचा आणि शक्तीनुसारच तप करायचा आहे. त्या तपासाठी आम्ही इथं आलो. त्यामुळं एवढी भावना चांगली होईल तेवढे भावनापूर्वक तप करत राहा ना. प्रत्येक क्षणाक्षणाला गुणित रूपानं कर्मनिद्रा चालू आहे, त्यासाठी आलोय. हिशोब लावायचा आहे किती केलो, नाहीतर आम्ही नुसत्या सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या काय उपयोग होणार नाही. इथं आलो आहे तसं करालोय, आहे तसं चालू आहे, काय उपयोग नाही. इथं आलोय म्हणल्यावर आपली कर्तव्य काय आहेत, साधना करायसाठी आणि कर्माची निर्जरा करायसाठी इथं आम्ही आलोय. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढ्या प्रमाणात बाह्य तप करून मनाला क्लेशित न होता, ज्या दिवशी असं तप केलेलं असते त्या दिवशी उलट साधना वाढवायची, हे आचार्यांचं मत आहे. उत्साह जास्त वाढायला पाहिजे, सल्लेखना घेतल्यावर जास्त जोर यायला पाहिजे, उपासतेन घेतल्यावर तप जास्त व्हायला पाहिजे, अंतरायतेन झाल्यावर तप जास्त व्हायला पाहिजे. जे साधनामध्ये की नाही ज्या साधना विपरीत निर्माण होत्या त्यावेळी की नाही भावना अंतरंगात उत्कट भावना होऊन की नाही भाव विशुद्ध व्हायला पाहिजे. ती खरी साधना आहे, महत्वाची गोष्ट आहे. याचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. म्हणून आचार्य महाराजांनी सांगितले की अशा पद्धतीनं तिकडे सांगितलं आहे. आता बाह्य तपाचे गुण सांगतात. बाह्य तपामुळे काय गुण प्राप्त होतात आम्हाला हे सांगतात. एक गाठा घेऊया आणि त्यानंतर आपण थांबूया. बाह्येन तपसा सर्वा निरस्ता सुखवासना सम्यक तनु कृतो ध्येय स्वसंवेगो धीरोपित. तर आचार्य बघून इथं काय म्हणल्यात, बाह्य तप से सुखशीलता के समस्त संस्कार नष्ट हो जाते हैं. बाह्य तप से सुखशीलता के समस्त संस्कार नष्ट हो जाते हैं. शरीर भली प्रकार से कृश हो जाता है और स्वयं आत्मा संसार की भीरुता से स्थापित हो जाते हैं. जे की नाही संसारामध्ये तुम्ही असताना सुख ते मिळत होतं की नाही, त्याचे सगळे संस्कार नष्ट होत्यात तपामुळं. मी मगाच्याने सांगितलं तेच आले आचार्य महाराजांनी सांगितले. म्हणजे तिथं एवढं सुख साधनं सगळी वैभव ते मिळत होतं, ते सगळं नष्ट करण्यासाठी बाह्य तप करायचं आहे, ते नष्ट करायचं आहे. मग कधी तर समजा वाटलं की बाबा तिकडं असताना सगळं आहाराची पद्धत व्यवस्थित मिळत होती, आता मिळेना, मग झाले की ते संस्कार आल्यावर नंतर आमची साधनाच गेली की. म्हणून बाह्य तप कशाला करायचं आहे, जे सुखाचे पहिला जे नाही तुमच्यावर संस्कार झालते ते संस्कार नष्ट करण्यासाठी बाह्य तप करायचं आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि शरीर भल्या प्रकारनं कृश होते. भल्या प्रकारनं कृश झाल्यानंतर सगळं शरीर तुमच्या वश होते, तुमच्या अधीन होते. आणि पुष्ट केला तर तुम्ही त्याच्या अधीन होत आहे. काय मागल ते देत आहे. गुलाबजाम मागितलं तर गुलाबजामुन, खवा मागितलं खवा घ्या महाराज सांगाले हो. तर आम्ही चिंतन करायचं आहे. सन्मत सागर महाराज काय म्हणायचे, खवा बाकीचं असं तळलेलं ते महाराजांना देत आहे. महाराज काय जाऊन कुठं कुस्ती खेळणार आहेत व्हय, साधनेसाठी जेवढा आहार लागणार आहे तेवढा त्यांना द्या, त्यांनी साधना करून द्या. ही गोष्ट महत्वाची आहे. महाराज म्हणायचे, काय सन्मत सागर महाराज म्हणायचे, ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं आणि या प्रकारे झाल्यानंतर स्वयं आत्मा संसार की भीरुता में स्थापित हो जात आहे. आणि तो आत्मा या बाह्य तपामुळे काय होतंय, संसार भीरुत म्हणजे संसारापासून भीती वाटायला चालू होते आणि त्यात तो स्थापित होतोय. आणि संसारापासून भीती वाटणाराच साधकने आपले कल्याण करून घेऊ शकतोय, बाकीचं घेणार नाही. संसारापासून भीती वाटायला पाहिजे की या संसारात काही नाही. आज संसारामध्ये भीती वाटणं म्हणून बरीच जण संसार सोडायला तयार नाहीत. ज्यावेळी संसाराविषयी भीरुता निर्माण होईल की या संसारात असं सगळं आहे आणि माझं भविष्यात काय होईल, त्यावेळी तो व्यक्ती की नाही संसार सोडायला लगेच तयार होणार आहे. ही गोष्ट जाणीव आम्हाला व्हायला पाहिजे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. आता पुढे म्हणतात, सुखशीलता का संस्कार नष्ट करना क्यों आवश्यक है. आता इथं प्रश्न केलाय बघा, सुखशीलताचा संस्कार नष्ट करण्याची काय आवश्यकता आहे हे विचारलं. इथे सांगतात, सुखशीलता शरीर में आलस्य उत्पन्न करती है. काय सांगितले बघा, और आलस्य चारित्र का प्रबल शत्रु है. सदा सुख की भावना जागृत रहने से मन में राग भाव उत्पन्न होता है. वह राग भाव कर्मबंध के कारणभूत दोषों को उत्पन्न करता है. कर्मबंध कर्म स्थिति का कारण है और कर्म स्थिति संसार परिभ्रमण का कारण है. अतः बाह्य तप के माध्यम से आत्महित के लिए सुखशीलता के संस्कार नष्ट करना अत्यावश्यक है. नुसतं आवश्यक नाही तर अत्यावश्यक सांगितले. इथं का सांगितले, सुखशीलतेचे जे संस्कार आहेत, मागं जे आम्ही संसारात असताना जी सुखाची अनुभूती, इंद्रिय सुखाची अनुभूती केली ती,
त्यामुळे काय होणार आहे, आमच्या शरीरामध्ये आळस निर्माण होणार आहे. आणि आळस हा चारित्र्याचा प्रबल शत्रू आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, सुखाची भावना जागृत होणार आहे. सुखाची भावना जागृत झाल्यामुळे मनामध्ये राग उत्पन्न होणार आहे. राग उत्पन्न झाल्यानंतर कर्म बंद होणार आहे. आणि कर्म बंद झाल्यानंतर कर्मस्थितीला कारण बनणार आहे कर्मबंध. आणि कर्मस्थितीला कारण झाल्यामुळं कर्मस्थिती ही संसार परिभ्रमणाला कारण आहे. आणि संसार परिभ्रमण कारण झालं की आम्ही निश्चित रूपानं, म्हणून जर संसाराचं परिभ्रमण करायचं नसेल तर जे बाह्य तप आहे त्या बाह्य तपाच्या माध्यमातून आत्महितासाठी आम्ही सुखशीलता जे संस्कार आहेत त्याला नष्ट करून टाकायला पाहिजे म्हणून सांगितले. ते कशाला घ्यायचे आहेत, काय करणार आहे. बरं मला एक सांगा, सुखाचे सुख मिळवण्यासाठी आम्ही इथं त्यागी होऊन आलोय, साधू होऊन आलोय. आम्ही कशासाठी आलोय, त्यागी कशासाठी झालोय, कर्माची निर्जरा करण्यासाठी, कर्माला नाश करण्यासाठी, संसाराला नाश करण्यासाठी आलोय. आणि आम्हाला हे सुख नको आहे हो, इंद्रिय सुख. आम्हाला सुख आत्मिक सुख पाहिजे किंवा शाश्वत सुख आहे जे सिद्ध पदामध्ये मिळतंय ते प्राप्त करण्यासाठी आलोय आम्ही. मग हे कशाला पाहिजे सुख, नॉर्मली सुख, त्याकडे लक्षच द्यायचं नाही. काय मिळलं, दुखलं, अमुक झालं, तमुक झालं, काय होतंय इकडं तिकडं, जाऊन दे, काय होणार आहे. आत्मा तर स्ट्रॉंग आहे नव्हता. माझं आत्मा स्ट्रॉंग असलं की शरीर काय करणार आहे, आणि कधी ना कधी सोडायचंच आहे की हो. मला एक सांगा, जो दीक्षा घेणारा व्यक्ती आहे, साधक आहे, साध्वी असून दे, दीक्षा घेताना त्यांनी कुठल्या भावनेने दीक्षा घेतल्या माहिती आहे तुम्हाला. ज्यावेळी दीक्षाचे संस्कार केले ते कशासाठी, सल्लेखनाच्या अपेक्षेने घेतलेले आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. पहिला ज्या दिवशी दीक्षा घेतल्या त्या दिवशीपासून सल्लेखनाची साधना त्यांनी चालू केल्या. ह्या शास्त्रात बी आलतं मागं. त्या दिवसापासून त्यांनी साधना केल्या. ती कशासाठी, माझ्या सगळ्या शरीरावरचा, माझ्या बाह्य परिघरावरचा, बाकीच्या गोष्टीचा मोह तुटून जाऊ दे याचा अभ्यास निरंतर करले. तो अभ्यास कशासाठी आवश्यक आहे, तर सल्लेखनासाठी आवश्यक आहे. म्हणून माझ्या शरीराला मी माझ्या कषायांना कृश करले, ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलंय, ही सुखशीलताचे जे संस्कार आहेत ते नष्ट करणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला मोक्ष मार्ग मिळणार. यात सुद्धा काय दुःख होते, मग ती दुःख वाटणार. सुखशीलताचे संस्कार असले तर कधी कंबर दुखली, पाय दुखले, डोकं दुखलं, छातीत दुखाले, अमुक व्हाले, आपण ज्या क्रिया का नाही या गोष्टी होऊ नयेत म्हणून क्रिया त्या सावधानी घ्यायची. परंतु झाल्यानंतर का नाही जेवढं होते तेवढं नाही अतिशय आनंदपूर्वक सहन करत जायचं. माझ्या कर्माचा तीव्र उदय आहे म्हणून मला हे व्हायले म्हणायचं, सहन करायचं. काय होते, काय होणार आहे, त्या अतिवेदनेमध्ये सुद्धा का नाही शांत राहू शकतोय. मला एक सांगा, अतिवेदना तर सोडा, एक महाराजांचं शरीर खाल्ले वाघानं, सिंहानं, त्यावेळी सुद्धा ते शांत राहिले. महाराजांच्या डोक्यावर शेगडी ठेवली जळतेली तरी सुद्धा ते शांत राहिले. एवढं तर वेदना नाहीत आम्हाने. आत्ताच्या संवहन प्रमाणातून करायचं आहे. मला एक सांगा, आत्ताच्या सहनांमध्ये म्हणताय, आत्ताच्या सहनमध्ये शांतीसागर आत्ताच होते का केव्हा होते. आचार्य विद्यासागर आत्ताच्या सहनात होते का केव्हा होते. आचार्य विद्यासागर अक्की वाटवाले आत्ताच्या सहनात होते का केव्हा होते. पंचम काळातच होते, चतुर्काळात नव्हते. त्यावेळी ते शरीर सहन होतं. आम्हाला जे शरीर सहन आहेत तेच त्यांना होतं. आम्ही याचं चिंतन करणं, असे बरेच साधू होऊन गेलेत. मला मानतुंग आचार्य केव्हा झालेत सांगा, पंचम काळातच आहेत. त्यांना एवढ्या सगळं उपसर्ग झालं, त्या उपसर्गामध्ये त्यांनी वादिराज आचार्य सगळं उपसर्ग झालं तरी सुद्धा त्यात साधनेमध्ये स्थिर होते. त्या साधनेच्या प्रभावामध्ये निश्चितपणे सगळ्या गोष्टी आपोआप प्राप्त झाल्या. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं पंचम काळात काय होत नाही असं म्हणू नका. पंचम काळात सुद्धा चमत्कार होऊ शकतो, तेवढी विशुद्धी अंतरंगाची पाहिजे, मग होते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करून जेवढ्या गोष्टी घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. कारण की बाह्य तप संसारशीलतेचे संस्कार नष्ट करण्यासाठी आवश्यक आहे. आणि आम्ही जेवढ्या सुखांना त्याग करेल तेवढ्या आम्ही की नाही मोक्ष मार्गाच्या जवळ जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. काय म्हटलं मी, जेवढ्या संसार सुखांना आम्ही बाजूला करणार आहे तेवढं मोक्षाच्या आम्ही जवळ जाणार आहे. आणि जर मोक्षाला जवळ करायचं असेल तर संसारामध्ये असलेली इंद्रिय सुखांना आम्ही बाजूला करायला पाहिजे, त्याच वेळी आम्ही मोक्षात जवळ जाणार आहे. आणि ही क्रिया तुम्ही सगळ्यांनी मिळून आणि आम्ही सुद्धा करावी एवढी भावना करतो. आणि लवकरात लवकर संसार सुखाची शीलताचे संस्कार आमचे नष्ट व्हावे तेवढी भावना करतो. आणि वालेन देतो जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की